भांडण आहे कशाचं आपण तिथे गेल्यावर मी व्हिडिओ काढते आणि तुम्हाला पाठवते मग तुम्हाला घ्या भांडणं करून तुम्ही दोघांनी. मला काय नेऊ मी पॅन्ट आहे का घालाय बघा आधी असले पॅन्ट नेल्या मास मला नाव ठेवते की कसला अपमान, घोर अपमान केला बापरे. कोणाला चालवले लोणचं रोज लोणचं इथे तरी मला पैसे मागते देऊन. ते बारामती ते कुठं थांबायचं नाही त्यांना कुठं थांबून आणायला इथं थांबा तिथं थांबवलं तुमचं द्या नाही तर राहून लय खडूस आहे अगं तू. तुझ्यासारखी बहीण कुणाला नाही मिळाव. हा ना बरोबर आहे फक्त मलाच मिळाव, फक्त मला, कल्याणच झालं असतं. फक्त मलाच मिळाव आहे का नाही. इकडे चालली ही काम जोड. काय म्हणत होती. हा काय कोणा जोड उचलून आणले मोटर आणली नवी, पैसे दे आता. हो देते की त्याचं ती वरच तुटायला राहिली अजून आणायचं. ती मी काय म्हणते बोल. मग ती 1000 रुपये सोडते 1000 रुपये सोड. बर कुरिअरवाल्याला दिले विचार आता ते कधी येणार आहे तर. येतात फोन लावला बर सोडते. फोटो चालते बाय. चालली आमची कुठेतरी चीफ गेस्ट म्हणून चालली आहे ना बाई. जातारला जायचे पण काय काय अजून मलाच माहित नाही बर बर असू द्या, तिलाच माहिती नाही काय काय नाही एवढं काय मी विचारपूस केली नाही. हं. आता उर काय सकाळी तीच उरकले हं. आता म्हणलं थोडं जेवावं. हं. एक व्हिडिओ सोडला भैया बर बर असू दे, पाठवते. फोन घेऊन ये इकडं. नाही सोड आता नाही आणत फोन. बर चला तर आताशी चहा पाणी नाश्ता झाले आणि पाणी आणलंय. कुठून आणलंय माहितीये का. लोंढे मावशीच्यातनं आंघोळ्या पाणी आणून केल्या आहे का नाही अनुष्का. अनुष्का तर माझी कुमजून गेली, डोकं चालणार ना काय करा ती. तर हो का असू द्या. फरशी काल तिकडून थोडंसं पाणी घेऊन आलो डोक्यावर, तिकडून आणून पुसली. ह्यांचा चहा नाश्ता 2 वेळा चहा झाला, पोहे वगैरे झालं. आता गॅसची शिगडी वगैरे स्वच्छ करायची छानपैकी, भांडी गुंडाळायची एका टपात, कपडे गुंडाळायचे एका टपात, निरमा साबण घ्यायचं, लोंढ्या मावशीच्यात जायचं, धुणं भांडी धुवून आणायचं आणि नंतर मग आपल्या चपात्या आणि भाजी करायची. आपली चिवा गेली शाळेत, चिवा येईन 11 वाजता. असू द्या. पाणी नाही त्याच्यामुळे काय डोकं चाललं नाही. संध्याकाळी होईल म्हणलेत मोटर चालू. आपलं हे कुरिअर पॅकिंग रात्री गाडी आली नाही, त्यांना लेट झालं. तर आता गाडी येईल त्यांची. मग बाळा थोड्या वेळ थांबायचं का. त्यांची गाडी येते. नको उघडू का दिसा नाही. गाडी येते मग थांबावं लागेल थोड्या वेळ. आपलं कुरिअर भरून दिलं माझी. आता परत आता सोमवारीच मी ऑर्डर टाकणार आहे. आता शुक्रवार शनिवार, आज शुक्रवारचं गेलं. आज शुक्रवार शनिवार रविवारच्या ऑर्डरी मी सोमवारी टाकणार. आता सोमवार गुरुवार आपण कुरिअर करतो. तर का आपल्या ज्या ह्या ऑर्डरी होत्या त्या मला वाटतं बुधवार आणि गुरुवार, कालच्या परवाच्या होत्या. भरपूर छान अशा ऑर्डरी येतात. ते मस्त वाटतं आणि लय लांबून लांबून. आजची तर ह्याची पंजाबची एक आहे, राजस्थान अजमेराच्या 2 आहेत 2-2 किलोच्या. परत मी आपले ह्याची रात्री आलेली कुठली गती आंध्र प्रदेशची एक आहे एका ताईसाहेबांची 2 किलोची. आणि बरेच जण म्हणतात की लोणच्यात तेल नाहीये. आता तर एवढ्या लांब लांब जर पार्सल जायचे म्हणलं तर पार्सल थोडीच आपल्यासारखं, म्हणजे आपण असं गाडीत वगैरे नेताना कसं आज्यात नेऊ, पण कुरिअर मध्ये ह्याच्यामध्ये एवढं हे नसतं ना, असे उचलापट ही जास्त असते. मग ते फुटलं तुटलं तर ते जिथं आहे तिथून ते पार्सल परत रिटर्न येतं ऑफिसला. आणि बरेच असे डॉक्युमेंट्स वगैरे असं काय पण पार्सलमध्ये असतं, त्याच्यामुळे रिस्की असतं. त्याच्यामुळं तेल जरा जास्त देऊन जमा नाही. तुम्ही घरी आल्यानंतर तेल टाकलं का नाही त्यात, मी भरपूर तेल टाकते पण मला वाटते की बहुतेक त्या माठातून सगळं हे होते, कारण माठ आहेत ना अर्धे माठ सगळे असे ओले झालेत. मग ते तेल सगळं बाहेर निघतंय का काय आणि लोणचं सगळं असं सुट्ट होतंय. त्याच्यासाठी काय करावं असं सांगा मला जरासं. नवीन डेअरी येतं त्याच्यामुळे तसं होतंय बहुतेक. मी तरी वर तेल टाकते. अख्खा डबा संपवत आणला तरी ते लोणचं काय असं हे व्हायना जास्तच, पण चवीला खूप छान लागतंय. सगळ्यांना म्हणजे प्रत्येक जणाला लोणचं आवडलं. ज्यांनी घेतलंय ना त्यांनी प्रत्येकाने परत डबल ऑर्डरी टाकल्यात. पहिला 1-1 किलो घेतलेला आता 5-5 किलोने ऑर्डरी टाकल्यात. ह्या 3 बॉक्स असे आहेत की 5-5 किलोची ऑर्डरी इथं. असू दे. तर लोणचं आपल्या चवीला छान आहे. आणि आज काय आंबे येणार होते पण ते त्यांना माणसं सापडणार, झाडं काय म्हणतात जुनी इथं.
कारण जी आपल्याला गावरान झाडं जी असतात ती झाडं मोठी असतात आणि जुनी पुराणी असतात लय, म्हणजे जवळजवळ 20 वर्षाची 25 वर्षाची अशी झाडं असतात गावरान. आता गावरान आंब्याची झाडं जास्त काही राहिली नाहीत आणि आपल्याला तेच आंबे लागतात. दुसरे आपल्याला हे हापूस केशर वगैरे हे असले आंबे लोणच्यासाठी चालत नाहीत, आपल्याला लोणच्याचाच आंबा लागतो गावरान. आणि ती झाडं जी आहेत ती जुनी पुराणी, मग ते म्हणतात की अशी माणसं सापडणार, ते आजोबा आहेत ते जरासं असं वयस्कर आहेत, मग त्यांना झाडावरती चढाय वगैरे येत नाही, तर माणसं लावून आंबे काढतात आणि मग आपल्याला देतात. तर त्याच्यासाठी 2 दिवस झाले थांबलोय आम्ही. आज म्हणले होते आज माणसं लावून, म्हणजे काल काढणार होते आणि रात्री आमची गाडी जाणार होती आणायला, तिथूनच मामाची गाडी जाते राशीनमधून, तिथल्या तिथे जवळून मग घेऊन येतात, पण ते काढलेच नाहीत. आता आज म्हणलेत आज काय होतील किंवा आणि उद्या काय होतील, तर उद्या दुपारपर्यंत गाडी घेऊन ये म्हणले ते तिथे. तर आता उद्या जायचं, मग उद्या आल्यानंतर काय होतील तेवढे फोडायचे. मग 2-3 दिवस भरपूर काम राहील आपल्याला, भरपूर म्हणजे रात्रीचं 1-1 वाजेपर्यंत आंबे जर आले ना, ते रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत आंबे फोडतोय आम्ही. कारण जे आलेले जेवढे आंबे येतं तेवढे ते 2 दिवसाच्या आत फुटलेच पाहिजेत. आंबा असा लूज नाही झाला पाहिजे, आंबा असा कडकच राहिला पाहिजे. पाण्यात ठेवला ना कडक राहतो आणि मग ते 2 दिवसाच्या आत तरी पण ते हेच करावं लागतात. आणि परत त्या आंब्याला पाड पण लागलेला असावा लागतो, जास्त पाडाच्या पुढं पण नाही गेला पाहिजे, जास्त असं कच्चा पण नाही, असं मीडियम असं लय असतं लोणच्याचं, नाही तर लोणचं लगेच खराब होतं. बरेच काय काय नियम असतात लोणच्याचे. असू द्या, तर विषय खूप वाढवला. जातो आता कपडे धुईला. अनुष्का म्हणून सुट्टी लागली, पण काय मामाच्या घरी जायचं काय नको, इथंच बरं आहे ना म्हणतीये. तिला लावायचे डान्स क्लास आणि गाडी पण शिकली आहे ती, पण आता तिला डान्स क्लास लावायचं म्हणलं ना तर त्यांना किंवा मला दोघांपैकी एक जणाला तरी सवड काढावी लागेल. आणि काल कोणतरी कमेंट केली की डान्स क्लास लावण्यापेक्षा तिला इंग्लिश मीडियम स्कूलला टाका. तर आता सध्या पण ती सेमिनी आहे आणि भरपूर असं म्हणजे छान मार्क वगैरे पण छान पाडते आणि बऱ्यापैकी येतं तिला, म्हणजे सगळं, म्हणजे इंग्लिश म्हणा, हिंदी, मराठी असं बरं सगळं येतं आहे का नाही. तर आहे म्हणजे ती जी पहिल्यापासून शिकली आहे तीच बरं आहे ना अनुष्का. जायचं तुला इंग्लिश स्कूलला? मला वाटतं आमच्या इथली बरीच पोरं आहेत इंग्लिश स्कूलला. जी आमची चिवी का नाही ती पहिलीला आहे का नाही, तर ती 3-3 अंकी भागाकार, गुणाकार, अधिक, वजाबाकी, तसलं दशक, शतक, एकक ती गणित करते. आणि इथल्या वस्तीचं आमचं एक जण आलं होतं, त्यांचा मुलगा 6वीला का कितवीला आहे, 7वीला आहे. 7वीला आता पुढच्या वर्षी, येणाऱ्या वर्षी तो 8वीला जाणार आहे. आणि चिवी असा अभ्यास करत होती आणि त्यांनी आपलं सहज बघितलं ती 3 अंकी गणित करत होती. तर ते म्हणले दाखव काय करते. त्यांनी बघितलं, त्यांनी असं डोक्याला हात लावला, म्हणलं आमचं पोरग 7वीला आहे, त्याला 2 अंकी भागाकाराची गणित येईना किंवा गुणाकाराची येईना किंवा 10 पर्यंत पाठ नाही. तर चिवीचं आमचं तुम्हाला माहिती 15 पर्यंत पाठ झाले ते इथं. आणि इंग्लिशचं पण सगळं पेलिंग. तो मुलगा कितवीला आहे अनुष्का? 7वीला. तर म्हणजे पालक म्हणणारे गेले बाबा आमचा मुलगा आता तुमच्या इकडे 6-7 वर्ष झालं शिकतोय, त्याचं म्हणजे हे काय येतंय काय नाही. हा बोलवा म्हणले तुमच्या विद्यार्थ्याला. ती समोर आले, सांग ऍपलचं स्पेलिंग सांग, मंकीचं सांग, कॅटचं सांग. त्यांनी सांगितलं, म्हणजे ते पण अडकत सांगितलं हाय का नाही. आणि चिवीला आपल्या विचारलं तर चिवीने कसं सांगितलं, असं म्हणजे खडा लगेच त्यांनी सांगितलं. आणि मग ते काय ते परत तिथले शिक्षक म्हणले की तुमच्या मुलाचा काय ग म्हणले, कसला अंक, कसला म्हणजे काय म्हणले की तुमच्या बुद्धी अंकच तेवढा आहे तुमच्या मुलाचा. तर मग म्हणले दुसऱ्या मुलाला बोलवा. म्हणजे ते किस्सा सांगितलं त्यांनी भरपूर असा. तर म्हणलं म्हणजे मराठी मीडियम पण मला एवढं सांगायचंय की कमी नाहीये. आणि आता म्हणजे असं चाललंय बस टेक्नॉलॉजी वगैरे, CBSE बोर्ड वगैरे असं काय 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 चाललेलं आहे त्यांचं. आणि खूप छान शिकवतात मराठी मीडियम मध्ये पण, खूप छान शिकवतात. आणि म्हणजे येतं मुलांना. म्हणजे आता इंग्लिश पण आता सेमिनी अशा म्हणजे त्याचे पण जनरल नॉलेज नॉलेज बरं आहे. तुम्ही म्हणजे तिला इंग्लिश मीडियमला तिला म्हणलं होतं, मला भीती वाटली कारण तिला सायकल
अनुष्का जरा अशी चौथीत होती का, अशी जरी होती ना तर मग 1-2 वर्ष तरी तिला तिकडे टाका. ती म्हण आणि मस्त म्हणजे मला असं वाटत नाही की आपल्याचा ज्ञानू अण्णा असेल हुशार आहेत पोरं, वाटत नाही की त्यांना काही येत नाही किंवा काय. आम्हाला शिकवतात ती, म्हणजे आता लॅपटॉप चालवायचा आहे ना तर कसा काय हे आम्हाला शिकवतात. मोबाईल मधलं काय एडिटिंग करायचं म्हणलं ना हे मला एवढं कट करून दे. चिवी सुद्धा आमची करते. अण्णा, ज्ञानेश्वरी, अनुष्का म्हणजे हुशार आहे सगळ्यात, त्यांचं डोकं चालतं. त्याच्यामुळे मला काही गरज वाटत नाही की मुलं इंग्लिश मिडियमला असावीत म्हणून. हे ना अनुष्का. असं त्या विषयाला वाढला, कुठल्या कुठं गेला तर आहेत म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपली मुलं आपल्याला साथ देतात. तशी हुशार पण आहेत म्हणजे सगळं जमतंय म्हणजे बऱ्यापैकी आहे. आणि पुढं तर आहेच किंवा आमचं चाललंय जरा 9वी पर्यंत इथंच ठेवायचं आणि 10वीला मग आपलं आहे माळेगाव वगैरे मुलींची मस्तपैकी शाळा आहे. तर मग अनुष्का आणि ज्ञानू जातील आपल्या तिकडं. काय म्हणते का नाही सोडायचं तुला मैत्रिणी? 10वीला सोडायचंय मला, कोणापाशीच नाही राहायचं. 10वीला म्हणते दुसऱ्या शाळेत जायचं. दुसऱ्या शाळेत जायचं? कुठे जाते आता? फक्त मराठी मीडियमला जायचं. कुठे जाते मग आता? 3 शाळेत की गावात जायचंय. जा, तुला कुठे जायचंय तिथं जा. कुठं गेली तरी मागं नाही सरणार आहे, कारण नाही ना मला वाटतं अनुष्कापेक्षा ज्ञानू डेशिंग आहे जास्त, म्हणजे भीत नाही काय नाही. अनुष्का हुशार आहे पण असं भीतीले. सरांनी म्हणलं का नाही अनुष्का तू शाळेत येऊन बघती का? अनुष्काच्या डोळ्यातून पाणी यायचं, म्हणजे शाळेत येऊन बघती तिला सगळं यायचं पण ती भ्यायची. तिचं असं व्हायचं. असं त्या फोन चालू झाले ते आता यायला. तर बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ काय सांगा आणि बाय बाय.